नमस्कार मंडळी. मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतनं एक चिंतादायक बातमी समोर येते. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराने त्रस्त आहेत. उपचारासाठी लागणाऱ्या लाखोंच्या खर्चापुढे ते हतबल आहेत. अभिनेते सुधीर दळवी हे गेल्या काही दिवसापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. अशातच आता ते गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. नुकतेच त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सेप्टिक इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर 10 लाखांहून अधिक रुपयाचा खर्च झाला आहे. या आजारावर उपचारासाठी त्यांना अजून 15 लाखांचा खर्च करावा लागणार आहे. यासाठी सुधीर दळवी यांच्या कुटुंबियांनी मदतीचं आवाहन केलं आहे. आदमी मुसाफिर हे लोकप्रिय गाणे तसंच शिर्डी के साईबाबा अशा अनेक कलाकृतींमधून ते प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झाले. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपली ओळख बनवली आहे. शिर्डी के साईबाबा या मालिकेमुळे ते अधिक लोकप्रिय झाले. जवळपास 8 ऑक्टोबरपासून ते मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबियांनी जे मदतीचं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूरने काही आर्थिक मदत केली आहे. यासोबतच काही बॉलिवूड कलाकारांनी देखील मदत केल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.